पुण्यातल्या धरणातनं 39,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू झाला आणि त्यामुळे पुण्यातल्या एकता नगर परिसरातलं आहे ते जे पाण्याची पातळी आहे ती वाढताना दिसते। मगाशी जर आपण बघितलं असतं तर हे सगळं संपूर्ण मंदिर हे सगळं मोकळं होतं, मात्र जसं जसं पाण्याचा फ्लो वाढतोय तशा वेने हे सगळं पाणी आहे ते आता रस्त्यावर यायला सुरुवात झाली आहे। या सगळ्या जे अग्निशमन दलाचे जवान आहेत किंवा महापालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं बॅरिकेटिंग लावण्यात येतं। हे लाल कलरचं जे आहे ते सगळं बॅरिकेटिंग लावण्यात येत आहे। आतमध्ये जे मंदिर आपण बघतोय त्या मंदिरातल्या मूर्ती असू देत, त्या मंदिरातलं सगळं सामान हलवण्यात आलंय। गणपतीचे हे मंदिर आहे, काही वेळापूर्वी गणपतीची मूर्ती देखील या ठिकाणाहून हलवण्यात आली आहे। महापालिकेचे कर्मचारी असू देत किंवा सगळे अग्निशमन दलाचे पथक आहे ते या ठिकाणी कालपासून तैनात आहे। माझ्या उजवीकडे बघितलं तर अग्निशमन दलाचा जी गाडी आहे ती देखील या ठिकाणी आणून ठेवली आहे आणि सोबतच पोलीस प्रशासनही या ठिकाणी तैनात आहे। नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येत आहे, मात्र नागरिक काही प्रमाणात खाली आलेत पण काही प्रमाणात खाली आले नाही। आपण जर उजवीकडे बघितलं तर संपूर्ण या रस्त्यावर पाणी वाढायला सुरुवात होती आहे। आपण शेवट बघितलं ज्या 3 सोसायटीज आहेत त्या तिन्ही सोसायटीमधल्या नागरिकांना मघापासून महापालिका आवाहन करते तुम्ही खाली या, स्थलांतर व्हा, मात्र ते खाली आलेले दिसत नाही। उलट ते ज्या बिल्डिंगच्या टेरेसवर आहे ते तिकडे जाऊन उभे असताना आपल्याला पाहायला मिळते। वारंवार महापालिका प्रशासन असू देत किंवा पोलीस प्रशासन असू देत या नागरिकांचा बचाव करण्यासाठी, या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्न करतायत। नागरिकांनी आता यांना प्रतिसाद देण्याची गरज आहे। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।